नमस्कार मित्रांनो, ग्लोबल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत. दिनांक 21 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या TET परीक्षेची पेपर 1 साठीची मराठी विषयाची संभाव्य उत्तरे आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. बघा, प्रश्न पहिला जो आहे तो आपल्याला समोर जी कविता दिलेली आहे, म्हणजे पुढील कविता वाचून त्याखालील प्रश्न क्रमांक 1 ते 4 ची उत्तरं दिलेल्या पर्यायातून निवडा, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला होता. बघा, आता पहिला प्रश्न आहे, या कवितेत कोणाचे वर्णन केलेले आहे, असा हा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अपंगांचे. प्रश्न 2, त्याचे हातपाय का थरथरत होते. जर आपण कविता व्यवस्थित वाचली असेल तर आपल्याला लक्षात येईल त्याचं उत्तर आहे उपासामुळे. यानंतर प्रश्न 3, दीनबंधू कोणास म्हटले आहे. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 धनिकास. प्रश्न क्रमांक 4, भिकाऱ्यास बघून मजुराने काय केले. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भिकाऱ्याच्या ओंजळीत खिशातील सर्व पैसे टाकले. आता प्रश्न 5वा आहे, केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यिकाचे नाव काय. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कृ.के. दामले. यानंतर प्रश्न क्रमांक 6, पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह असायला हवे. ताई म्हणाली, आज अजिंक्य किती छान बोलला. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर बघा, प्रश्न 7वा, धाकट्या भावाला राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले, त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अभिनंदन पत्र. प्रश्न क्रमांक 8 आहे, कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा हा शब्दसमूहासाठी योग्य शब्द लिहा. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हजर जबाबी. प्रश्न क्रमांक 9, लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार केव्हा प्राप्त झाला. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 6 फेब्रुवारी 2015. प्रश्न क्रमांक 10, पंजाबमधील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सदानंद मोरे. प्रश्न क्रमांक 11, सभा या शब्दाचे लिंग कोणते. जर आपण सभा हा शब्द उच्चारल्यानंतर आपल्याला लक्षात येईल ती सभा, म्हणजे पर्याय क्रमांक 1 स्त्रीलिंगी. सभा हा शब्द आहे तो स्त्रीलिंगी आहे. प्रश्न क्रमांक 12, तुम्ही स्वतःला काय समजता. या अधोरेखित तुम्ही स्वतःला या अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता, असा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे 1 पुरुषवाचक व आत्मवाचक. त्यानंतर पुढे आपल्याला उतारा दिलेला आहे आणि प्रश्न क्रमांक 13 ते 16 ची उत्तरं या उतार्यातून आपल्याला शोधावयाची आहेत. वेळेअभावी मी आता उतारा हा वाचत नाहीये, पण आपण डायरेक्ट प्रश्नाकडे वळूया. बघा, प्रश्न क्रमांक 13, ज्योतिबांच्या मते जगातील सर्वात पवित्र माणूस कोणता. उतारा काळजीपूर्वक वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की पर्याय क्रमांक 2 ज्याचे मन सत्याने पवित्र झालेले असते हे आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 14, मनुष्याला आरोग्य व संपत्ती कशामुळे मिळते. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 निर्दोष व उद्योगी जीवनामुळे. यानंतर प्रश्न क्रमांक 15, आळशी मनुष्य कसा असतो. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तो दुष्ट व समाजाचा शत्रू असतो. यानंतर प्रश्न क्रमांक 16, धैर्यशील माणूस कसा ओळखावा. या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 3 तो सत्यप्रेमी, निर्मळ व शांत मनाचा असतो. यानंतर प्रश्न क्रमांक 17, टवटवीत शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द कोणता. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मलूल. यानंतर प्रश्न क्रमांक 18, आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात करूया. या वाक्यातील चूक ओळखून दुरुस्ती सुचवा. यामध्ये कार्यक्रमाला या शब्दाच्या ऐवजी कार्यक्रम म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, साखरवाडी या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही.
या प्रश्नाचे उत्तर या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वडी. यानंतर प्रश्न क्रमांक 20 धूम ठोकणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वेगाने धावणे. प्रश्न क्रमांक 21 पुढीलपैकी कोणती रूपे र ची नाहीत? पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 22 पुढीलपैकी अचूक शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1 पुनर्वसन. प्रश्न क्रमांक 23 पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द क्रियाविशेषण या शब्द जातीतील आहे? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आता इकडे. प्रश्न क्रमांक 24 पुढीलपैकी धातुसाधित विशेषणे कोणती? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वाहती नदी. प्रश्न क्रमांक 25 पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? या प्रश्नाचे उत्तर पर्याय क्रमांक 1 गवळी धार काढतो. प्रश्न क्रमांक 26 मराठीतील आद्य ग्रंथ कोणता? पर्याय क्रमांक 1 विवेक सिंधू. प्रश्न क्रमांक 27 पुढीलपैकी पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते? पर्याय क्रमांक 4 मधुने लाडू खाल्ला आहे. प्रश्न क्रमांक 28 भुजंगप्रयात वृत्तातील गण कोणते? पर्याय क्रमांक 2 य. प्रश्न क्रमांक 29 संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूशी घडते या ओळीतील अलंकार कोणता? पर्याय क्रमांक 2 अनुप्रास हे याचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30 पुढीलपैकी ओष्ठवर्ण कोणता? पर्याय क्रमांक 1 भ हे या प्रश्नाचे उत्तर आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आपण या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की आठवणीने सबस्क्राईब करा. धन्यवाद.